मित्रांनो, आज शेळीपालन, मेंढीपालन किंवा वराहपालनासाठी शासनाच्या बहुतांश योजना आहेत. पण आज आपण NLM स्कीम म्हणजे काय या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. त्याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्याच्या आवश्यक पात्रता काय, याची सर्व माहिती घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पहा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन बद्दल. जी योजना भारतातील पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. राष्ट्रीय पशुधन मिशन ही एक केंद्र प्रायोजित योजना आहे जी 2014 मध्ये भारत सरकारने मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि डेअरी मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू केली होती. या योजनेचा उद्देश पशुधन क्षेत्राचा सतत विकास सुनिश्चित करणे हा आहे, जो भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. 2021-22 मध्ये या मिशनची पुनर्रचना करण्यात आली, ज्यामुळे नवीन आव्हानांना समोर जाण्यासाठी आणि त्याची प्रभावीता वाढवण्यासाठी ही योजना अधिक सक्षम झाली. या पुनर्रचित योजनेचा मुख्य उद्देश काय? रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास आणि प्रति पशु उत्पादकता वाढवणे. दुसरा आहे मांस, शेळ्याचे दूध, अंडी आणि लोकर यांचे उत्पादन वाढवून देशांतर्गत मागणी पूर्ण केल्यानंतर निर्यातीद्वारे उत्पन्न मिळवणे हा आहे. तिसरा आहे या योजनेद्वारे उद्योजक विकसित करणे आणि असंघटित आणि संघटित क्षेत्रामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज तयार करून भारतातील पशुधन उद्योगाला सतत आणि कार्यक्षम बनवणे हे ध्येय आहे. तर या योजनेचे मुख्य उद्दिष्टे काय? तर 1 नंबर आहे रोजगार निर्मिती. लहान पशुधन, पोल्ट्री, डुक्करपालन आणि चारा क्षेत्रात उद्योजकांना प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे. दुसरा आहे उत्पादकता वाढ. उच्च उत्पादन क्षमता असलेल्या पशुधन जातीवर लक्ष केंद्रित करून प्रति पशु उत्पादकता वाढवणे. तिसरा आहे चारा आणि खाद्य उपलब्धता. चाऱ्याच्या बियाण्याची पुरवठा साखळी मजबूत करणे आणि चारा प्रक्रिया युनिट्स स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे. चौथा आहे जोखीम व्यवस्थापन. शेतकऱ्यांना अनपेक्षित नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी पशुधन विम्याला प्रोत्साहन देणे. पाचवा आहे क्षमता वाढ. राज्यातील कर्मचाऱ्यांना आणि पशुधन मालकांना प्रशिक्षण देऊन विस्तार सेवा सुधारणे आणि प्रगत तंत्रज्ञानाचा प्रसार करणे. मित्रांनो, हे झाले उद्देश आणि उद्दिष्टे. आता यामध्ये कोणते उपक्रम आहेत ते पाहू. पहिला उपक्रम आहे जनुक विकास उपमिशन. यामध्ये पोल्ट्री, मेंढ्या, शेळ्या आणि डुकरामध्ये जनुक सुधारणा आणि उद्योजकतेवर लक्ष केंद्रित करते. ग्रामीण पोल्ट्री फार्म, हॅचरी आणि चारा प्रक्रिया युनिट्स स्थापन करण्यासाठी 50% भांडवली अनुदान पुरवते. दुसरा आहे चारा आणि खाद्य विकास उपमिशन. यामध्ये उद्योजकांना चारा ब्लॉक्स, सायलेज बनवणे आणि हे बेलिंग युनिट स्थापन करण्यास प्रोत्साहन देते. चाऱ्याच्या बियाण्याची पुरवठा साखळी मजबूत करून प्रमाणित बियाण्याची उपलब्धता सुनिश्चित करते. तिसरा आहे नाविन्य आणि विस्तार उपमिशन. यामध्ये पोल्ट्री, मेंढ्या, शेळ्या आणि चाऱ्यातील प्रायोरिटी क्षेत्रामध्ये संशोधनाला समर्थन देते. पशुधन विमा आणि विस्तार सेवा सुधारून क्षेत्राची कार्यक्षमता वाढवते. तर मित्रांनो, यासाठी त्याची पात्रता काय आहे? तर पात्रता आहे शेतकरी असा वैयक्तिक उद्योजक, सहकारी संस्था, NGO आणि SHG यांना पात्र मानले गेले आहे. अर्जदाराकडे पशुसंवर्धन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण किंवा अनुभव असावा आणि बँक कर्ज किंवा बँक हमी पुरवावी लागेल. तर याला आवश्यक कागदपत्रे काय लागणार? त्याला 1 नंबर आधार कार्ड, शेत जमिनीचे किंवा उद्योजकतेचे कागदपत्र, बँक खाते माहिती, प्रोजेक्ट रिपोर्ट. इथे यामध्ये शेत जमिनीचे कागदपत्रे म्हणजे 7/12, जागा भाड्याने असेल तर करारपत्र, जिथे आपण प्रोजेक्ट करणार आहे त्या प्रोजेक्टचा फोटो, पॅन कार्ड आणि प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र. जर तुम्ही पशुपालनासाठी जर कुठे प्रशिक्षण घेतलं असेल त्याचे प्रमाणपत्र. आता यामध्ये मित्रांनो अनुदान वितरण कशा पद्धतीने होणार आहे? तर अनुदान वितरण हे 2 हप्त्यामध्ये दिले जाते. पहिला हप्ता तुम्हाला प्रकल्पाच्या 25% खर्च झाल्यानंतर आणि दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर. यामध्ये मित्रांनो केंद्र व राज्य सरकार यांचा सहभाग असणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी 50 ते 75% यामधून आपल्याला अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला कोणत्या उपक्रमासाठी किती अनुदान मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत. यामध्ये 1 नंबर आहे अंडी आणि पिल्लांच्या उत्पन्नासाठी किमान 1000 पालक थरासह ग्रामीण कुक्कुटपालन पक्ष्यांचे पालन फार्म, हॅचरी, ब्रूडर कम मदर युनिटची स्थापना करणे. तर मित्रांनो, कुक्कुटपालनासाठी पोल्ट्री युनिट आकार मादी प्लस नर, 1000 मादी प्लस 100 नर. यासाठी तुम्हाला भांडवली अनुदान मिळणार आहे 25 लाख रुपये. तर 2 नंबर आहे कमीत कमी 100 मादी आणि 5 नरासह आणि त्याच्या गुणाकारात खालीलप्रमाणे मेंढ्या आणि शेळ्यांचे प्रजनन फार्म स्थापन करणे. तर यासाठी शेळी मेंढी युनिटसाठी
100 मादी 5 नर यासाठी 10 लाख रुपये, 200 मादी 10 नर तर यासाठी 20 लाख रुपये, 300 मादी 15 नर यासाठी 30 लाख रुपये, 400 मादी 20 नर यासाठी 40 लाख रुपये आणि 500 मादी 25 नर यासाठी 50 लाख रुपये असे शेळी मेंढी युनिटसाठी आहे. तर मित्रांनो 3 नंबर किमान 50 डुक्कर आणि 5 डुक्कर आणि 100 मादी आणि 10 नर असलेले डुक्कर प्रजनन फार्म स्थापन करणे. वेगवेगळ्या घटकांसाठी कमाल अनुदान मर्यादा 15 लाख ते 30 लाखापर्यंत असते. तर आता डुक्कर युनिटची आकार 50 पेरे प्लस 5 डुक्कर तर यासाठी 15 लाख रुपये, 100 पेरे ते 10 डुक्कर यासाठी 13 लाख रुपये. नंतर 4 नंबर आहे चारा मूल्यवर्धन युनिटची स्थापना, जसे की गवत, चान माती, एकूण मिश्र रेशन, चारा ब्लॉक तयार करणे आणि चारा साठवणे. कमाल अनुदान यासाठी मर्यादा आहे 50 लाखापर्यंत. 5 नंबर आहे उंट, घोडा आणि गाढव प्रजनन केंद्राची स्थापना करणे. यासाठी घोड्याची युनिट आकार मादी प्लस नर, 10 घोडी किंवा ब्रूड मेअर आणि 2 घोडे यासाठी 50 लाख रुपये अनुदान आहे. आणि गाढवाच्या युनिटसाठी 50 महिला गाढव आणि 5 पुरुष यासाठी 50 लाख रुपये आहे. आता उंटासाठी मित्रांनो, उंटासाठी कॅमेल युनिट आकार स्त्री आणि पुरुष, 10 महिला आणि 1 पुरुष यासाठी 3 लाख रुपये, 10 महिला आणि 1 पुरुष यासाठी 5 लाख रुपये, 50 महिला प्लस 5 पुरुष यासाठी 25 लाख रुपये आणि 100 महिला आणि 10 पुरुष यासाठी 50 लाख रुपये असे या वेगवेगळ्या युनिटची अनुदानाची रक्कम आहे. आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येईल. या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर असा एक डॅशबोर्ड ओपन होईल. इथे तुम्हाला अप्लाय हिअर यावरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसतील. यामध्ये पहिला आहे लॉग इन ॲज एंटरप्रेनर, दुसरा आहे लॉग इन ॲज गव्हर्नमेंट ऑदर एजन्सी आणि 3 नंबर आहे लॉग इन ॲज ॲप्लिकंट रिसर्च इनोव्हेशन. तर तुम्हाला 1 नंबरवरती क्लिक करायचं आहे लॉग इन ॲज एंटरप्रेनर. लॉग इन नंतर यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमचा मोबाईल नंबर एंटर करून तुम्हाला रिक्वेस्ट OTP यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या नंबरवरती एक OTP येईल. तो OTP ते एंटर करून व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुम्हाला इथे ऍप्लिकेशन फॉर्म होईल. ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर 1 नंबर सबमिशन फॉर असिस्टंट इथे आल्यानंतर तुम्हाला इथे निवड करायची आहे ब्रीड डेव्हलपमेंट ऑफ लाईफस्टॉक अँड पोल्ट्री आणि 2 नंबर आहे फीड अँड फूड डेव्हलपमेंट म्हणजे खाद्य, चारा आणि खाद्यपदार्थासाठी आहे. 1 नंबर इथे यावरती क्लिक करायचं आहे ब्रीड डेव्हलपमेंट ऑफ लाईफस्टॉक अँड पोल्ट्री यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे आहे इथे 1 नंबरला तुम्हाला 1 नंबरमध्ये तुम्हाला जर पोल्ट्री फार्म जर करायचा असेल तर त्यासाठी 1 नंबर आहे. 2 नंबरला तुम्ही शेळी आणि मेंढी पालन. 3 नंबर आहे मित्रांनो प्रमोशन ऑफ पिगरी एंटरप्रेनर म्हणजे वराह पालनासाठी आहे. 4 नंबर आहे घोड्यांसाठी, 5 नंबर डॉंकी आणि 6 नंबर उंटासाठी. तुम्हाला जो काही प्रोजेक्ट करायचा आहे तो इथे निवड करायचे आहे. ते निवडल्यानंतर पुढे मित्रांनो यानंतर तुम्हाला ऍप्लिकंट कॅटेगरी यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल करायचं आहे. समजा तुम्ही 2 नंबरला सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे SHG, 3 नंबरला फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणजे ई फार्मर कंपनी असेल ते निवडायचं आहे. नंतर फार्मर कॉर्पोरेशन यात तुम्हाला ऑप्शन आहे इथे. यामध्ये तुम्हाला 1 नंबर इंडिव्हिज्युअल करायचं आहे. जो ग्रुपमध्ये असेल तो ग्रुपमध्ये करू शकता तुम्ही. कॉर्पोरेशन किंवा जॉईंट ऍप्लिकेशन असलं तुम्ही जॉईंट सुद्धा करू शकता. यामध्ये इंडिव्हिज्युअल केल्यानंतर पुढे तुम्हाला ऍप्लिकंट डिटेल्स यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकून यायचं आहे. ते झालं इथे तुम्हाला पूर्ण ऍड्रेस टाकून घ्यायचे. ऍड्रेस टाकून खाली तुम्हाला वडिलांची माहिती किंवा हजबंड किंवा फादर नेम भरायचं आहे. ते भरल्यानंतर खाली ईमेल ID, मोबाईल नंबर हे झाल्यानंतर खाली तुम्हाला कॅटेगरी निवडायचं आहे. कॅटेगरी जनरल असेल जनरल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन जे काही तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर मित्रांनो खाली वेदर अटेंडेड अॅन्युअल लाईव्हस्टॉक फार्मिंग रिलेटेड ट्रेनिंग. जर ट्रेनिंग केलं असाल फार्मिंग रिलेटेड तर तुम्ही जर ट्रेनिंग ऍड रोज यावरती क्लिक करू शकता. यावरती क्लिक करून तुम्ही जर ट्रेनिंग केलं असेल तर याची माहिती भरू शकता.
इथे इन्स्टिट्यूटचं नाव, कोर्सचं नाव, इन्स्टिट्यूटचं नाव आणि त्याची सर्व माहिती इथे भरून तुम्हाला ऍड करू शकता. यानंतर खाली मित्रांनो खाली अॅन्युअल इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चर किंवा बिझनेस, तुमचं जे काही अॅन्युअल इन्कम आहे तो इथे तुम्हाला इथे अॅन्युअल इन्कम सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो इथे 7 नंबर एक्झिस्टिंग क्रेडिट फॅसिलिटी डिटेल्स. जर तुम्हाला एक्झिस्टिंग क्रेडिट फॅसिलिटी डिटेल्स पाहिजे असेल तर इथे यावरती ऍप्लिकेबल यावरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो 8 नंबरला एक्सपिरियन्स इन लाईव्हस्टॉक फार्मिंग. यामध्ये तुम्हाला लाईव्हस्टॉक फार्मिंगचे जे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, त्याबद्दल तुम्हाला इथे 100 वर्ड्स मध्ये माहिती भरायची आहे. ती माहिती भरल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट यावरती क्लिक केल्यानंतर पुढे 9 नंबरला ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ द प्रपोज्ड प्रोजेक्ट इन्क्लुडिंग एक्सपेक्टेड आउटपुट ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे तुमच्या प्रोजेक्ट बद्दल यामध्ये माहिती भरायची आहे 200 वर्ड्स मध्ये. यामध्ये माहिती दिल्यानंतर 10 नंबरला ऍड्रेस लोकेशन ऑफ प्रपोज्ड प्रोजेक्ट साईट. यामध्ये तुमचे जो प्रोजेक्ट साईट तुम्ही ज्या जागी करणार आहात त्या जागची तुम्हाला डिटेल्स द्यायचे जागेची. इथे गेट GIS लोकेशन यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे गुगल मॅप ओपन होईल. त्यावरती तुमचं लोकेशन जो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय युअर लोकेशन ऑन गुगल मॅप यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पुढे लँग्युट्यूड आणि लॅटिट्यूड हे तुमच्या समोर ते दाखवेल. नंतर खाली 11 नंबर स्टेटस ऑफ लँड, म्हणजे जमीन स्वतःची आहे का करार प्रमाणपत्रावर आहे, करारावरती आहे, इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. 12 नंबरला नंबर ऑफ एम्प्लॉईज प्रपोज्ड इन प्रोजेक्ट, म्हणजे प्रोजेक्ट मध्ये तुम्ही किती वर्कर तुम्ही आहेत तुमच्याकडे किंवा किती वर्कर तुम्ही काम करणार तुमच्याकडे, तर या जागी तुम्हाला वर्कर टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 13 नंबर मध्ये आहे नंबर ऑफ स्मॉल फार्मर प्रपोज्ड टू बी इंटिग्रेट, म्हणजे तुम्ही किती शेतकरी मिळून हा व्यवसाय हा प्रोजेक्ट करत आहात. या जागी एक तुम्ही जर तुम्ही जर एकटे करत असाल तर एक करायचं आहे. तुम्ही 2 शेतकरी 3 शेतकरी जर मिळून करत असाल तर या जागी 2-3 नंबर टाकायचा आहे. आता 14 नंबर आहे मित्रांनो कॉस्ट ऑफ प्रोजेक्टची कॉस्ट. याबद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे. यामध्ये इथे तुम्हाला ऍड रो आणि डिलीट रो आहे. जर तुम्हाला जर ऍड रो केला तर इथे तुम्हाला ऍड करता येईल मध्ये माहिती. आता डिस्क्रिप्शन ऑफ एनिमल, यामध्ये फर्स्ट मेल गोट किंवा शेळी शीप, तुम्हाला जे काही मेंढी किंवा शेळी जे काही जे करता असा तुम्ही प्रोजेक्ट ते इथे निवड करा. कारण हे तुम्हाला मी उदाहरणासाठी इथे निवड करताय. अमाऊंट तुमची जे प्रोजेक्टवर आहे 30 टाका. इथे मी अंदाजे अमाऊंट टाकत आहे. तर मेल गोट यावरती क्लिक केल्यानंतर पुढे नंबर ऑफ ॲनिमल किंवा बर्ड, आता किती संख्या आहे तुमच्याकडे मेल गोटची, 100-200 जे काय असेल ते. आणि त्याच्या पुढे कॉस्ट पर ॲनिमल बर्ड, त्यांची एका याची किंमत किती आहे, 10,000 5,000 एका, तर त्या ॲनिमलची किंमत तिथे टाकायची आहे. तिथे पुढे तुम्हाला टोटल कॉस्ट हे ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऍड रो यावरती क्लिक करायचं आहे. ऍड रो यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला मेल गोट घेतला तर फिमेल गोट घ्यायचा आहे. अशाच प्रकारे पुढे त्याची माहिती भरायची आहे. इथे खाली तुम्हाला 10 टोटल रुपीज तुम्हाला इथे रेड कलर मध्ये दाखवले. त्यानंतर कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, यामध्ये तुम्हाला कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन मध्ये जे काही कन्स्ट्रक्शनचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती भरायचं आहे. अमाऊंट लागत आहे याची अमाऊंट इथे टाकून घ्यायची आहे. नंतर प्लांट मशिनरी, तर मिसॅलेनियस फिक्स्ड ऍसेट, यामध्ये तुम्हाला जे फिक्स ऍसेट आहे, फिक्स जे रक्कम आहे तिथे फिक्स रक्कम टाकायची आहे. एनी अदर कंपोनंट, म्हणजे इथे ऍड रो, तुम्हाला अजून दुसरी काही माहिती भरायची असेल तर यामध्ये ऍड रोज यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे ऑर्डर मध्ये एनी ऑर्डर मध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन देऊन इथे खाली अमाऊंट देऊ शकता, अमाऊंट टाकू शकता. समजा तुम्हाला इन्शुरन्स साठी पाहिजे किंवा हेल्थ साठी पाहिजे तर त्याची अमाऊंट तुम्ही इथे पुढे ऍड करू शकता. तिथे 15 नंबर आहे मित्रांनो मीन ऑफ फायनान्स. यामध्ये तुम्हाला जर स्वतः जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तिथं ऑन सोर्स खर्च आहे. तुम्हाला बँकेकडून जर पाहिजे असेल तर थ्रू बँक लोन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली ऍप्लिकंट शेअर, की आता तुम्ही शेअर किती टक्के शेअर मध्ये करणार अमाऊंट ते तुम्हाला इथे शेअर एंटर करायचे आहे, 10 लाख 5 लाख. त्यानंतर खाली अमाऊंट ऑफ सबसिडी, तुम्हाला किती टक्के सबसिडी पाहिजे आणि बँक लोन अमाऊंट, तुम्हाला बँकेचे लोन किती पाहिजे याबद्दलची सर्व अमाऊंट इथे टाकून घ्यायचे. टाकल्यानंतर पुढे टोटल
मीन्स ऑफ फायनान्स ए प्लस बी प्लस सी यामध्ये टोटल रक्कम तुमची जे काय असेल लोनची ती पूर्ण रक्कम इथे येईल. 16 नंबरला आहे मित्रांनो, वेदर सबसिडी फॉर दिस पर्पज हॅज बीन अवेल्ड एअरलेन, म्हणजे यासाठी तुम्ही पहिले अनुदान घेतले आहे का, यासाठी घेतले आहे तर येस करायचं आहे, नाही तर नो करायचं आहे. इथे तुम्ही नोट्स ऑप्शन नोट्स यावरती क्लिक करा, नोट्स राहू द्या. त्यानंतर 17 नंबर आहे सोर्स ऑफ ऍप्लिकेंट शेअर, मला शेअर यामध्ये कॅपिटल यावरती क्लिक करा. 19 नंबर प्रिफर बँक डिटेल्स तुम्हाला द्यायचं आहे, इथे बँकेची डिटेल्स द्या. डिटेल्स दिल्यानंतर नेक्स्ट यावरती क्लिक करा. मित्रांनो नेक्स्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला बँकेची डिटेल्स भरायची आहे. हे डिटेल्स भरून परत नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. आता यामध्ये पुढे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता इथे सेक्शन ए मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट प्रोजेक्ट रिलेटेडचे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत. तर 1 नंबर आहे डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे DPR. तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट जे बनवणार आहात तो इथे अपलोड करायचा आहे, ते कंपल्सरी आहे. तर यस यावरती क्लिक करून अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे. नंतर 2 नंबर ऑप्शन आहे लँड डॉक्युमेंट ओनरशिप किंवा रेंटने घेतलेली असली तुम्ही जमीन, करारपत्र किंवा 7/12 तुमचा स्वतःचा असेल तर 7/12/8 हे इथे अपलोड करायचे. 3 नंबरला फोटोग्राफ्स ऑफ प्रोजेक्ट साइट्स, म्हणजे तुम्ही जे प्रोजेक्ट करणार आहात त्या प्रोजेक्टचे तुम्हाला फोटो GPS लोकेशन मध्ये फोटो अपलोड करायचे. 4 नंबर डॉक्युमेंटरी प्रूफ ऑफ ऍप्लिकेंट शेअर इन द प्रोजेक्ट, ही कंपल्सरी नाही मित्रांनो. पाच नंबर लिस्ट ऑफ फार्मर लिंक्ड अटॅच्ड विथ ऍप्लिकेंट कॉम्प्रेन्स नेम, आधार नंबर, मोबाईल नंबर, ऍड्रेस, जे डॉक्युमेंट आहेत तो आपल्याला इथे अटॅच करायचे आहे. मित्रांनो यामध्ये जे रेड टिक मार्क केलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा. आता बी सेक्शन मध्ये आहे डॉक्युमेंट रिलेटेड टू ऍप्लिकेंट, यामध्ये 6 नंबर पॅन कार्ड, 7 नंबरला GST रजिस्ट्रेशन असेल तर करा, कंपल्सरी नाही. 8 नंबरला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन असेल तर करा, कारण एक कंपनीसाठी आहे, जी कंपनी अप्लाय करणार त्यांच्यासाठी आहे. 9 नंबर आधार कार्ड कंपल्सरी आहे. 10 नंबर लास्ट 3 इयर्स ऑडिट अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट इफ ऍप्लिकेबल म्हटलेलं आहे, म्हणजे आवश्यक असेल तर तुमच्याकडे असेल तरच करा, नसेल सोडून द्या. 11 नंबर लास्ट 3 इयर इन्कम टॅक्स रिटर्न, जर असेल तर करा, नसेल तर नका करा. त्यानंतर 12 नंबर बँक स्टेटमेंट ऑफ लास्ट 6 मंथ, हे मित्रांनो इथे कंपल्सरी नाही, तरी पण हे कंपल्सरी तुम्ही अपलोड करा. 6 महिन्याची तुमची बँक स्टेटमेंट. 13 नंबर कॅन्सल चेक, हे कंपल्सरी आहे मित्रांनो, हे पण अपलोड करून घ्या. तर सेक्शन सी मध्ये आहे अदर डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला ऍड्रेस प्रूफ जागी तुम्हाला वोटर ID किंवा लाईट बिल, वॉटर बिल किंवा टेलिफोन बिल यापैकी कोणते एक लावायचे अपलोड करून घ्यायचे. नंतर फोटोग्राफ. 16 नंबर कास्ट सर्टिफिकेट, नंतर 17 नंबर एज्युकेशन सर्टिफिकेट, 18 नंबर ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि 19 नंबर एक्सपिरियन्स लेटर, हे असेल तर डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला इथे आय ॲग्री यावरती क्लिक करायचं आहे आणि प्लेस तुमचं जे काही प्लेस असेल ते प्लेस इथे टाकायचे, तुमचं तालुका किंवा गावाचे नाव, आणि सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट झाला आहे. आता याच्यावरती सबमिट यावरती ओके केल्यानंतर डन केल्यानंतर तुमच्या पुढे लोन ऍप्लिकेशन स्टेटस दिसेल, म्हणजे तुमचे स्टेटसचे टप्पे आहेत, तुमचे स्टेटस दिसेल इथे कोण्या प्रोसेसमध्ये आहे ते तुम्हाला या स्टेटसमध्ये लागेल. इथे तुम्हाला व्ह्यू सुद्धा करू शकता आणि फाईल डाउनलोड सुद्धा करू शकता तुम्ही. तर मित्रांनो अशा प्रकारे हा ऑनलाईन फॉर्म भरला जातो. मित्रांनो या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल किंवा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, जेव्हा तुम्ही या योजनेसाठी पूर्ण कागदपत्रे तयार करून ऑनलाईन अर्ज करता, त्यानंतर तुमची फाईल मंजूर झाल्यानंतर ती फाईल तुमच्या बँकेला पाठवली जाते. मग बँक तुम्हाला ती चौकशी करून तुम्हाला कर्ज दिली जाते ते बँकेकडून.
पण काही वेळेस असे होते की काही बँका तुम्हाला कर्ज देण्यास तयार राहत नाहीत. त्यासाठी तुम्ही तुमची जे काही बँक असेल त्या बँकेशी संपर्क साधा. काही बँका तुम्हाला कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला काही पैसे त्याच्यातील FD करण्यास सांगतील. ते पण तुम्ही व्यवस्थित चौकशी करूनच त्या बँकेशी संपर्क साधूनच तुम्ही या गोष्टी सर्व करा. त्याआधी पण या योजनेची संपूर्ण माहिती घ्या. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्की आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.